आता काय बनवू? काय बनवू? हे पिझ्झा, मोठी पिझ्झा खाणारी. आता असं कधी पण पिझ्झा बनतो होय? अरे रुसूबाई, तू पिझ्झा खाणार आहे? मग पिझ्झासाठी एक आयडियाचा पिझ्झा बनवू, एक दुसरा असा. कसा पिझ्झा हवाय? ब्रेड पिझ्झा बनवू? खाणार? मग आता 15 मिनिटं शांत बसायचं. ओके. आणि खेळायचं आणि मस्ती नाही करायचं. ओके. जाऊ पिझ्झा बनवायला. हां ठीक आहे. बाय बाय. आणि तोपर्यंत शांत कर. मी शांत एकदम गप्पा बसायचं. मी मस्तपैकी पिझ्झा बनवून. काय करा? ओके बाय बाय. पिझ्झा आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. हे बघा मित्रांनो, आता आपण पिझ्झा बनवतोय. त्याची तयारी केली. पूर्ण व्हेजिटेबल्स आहेत त्याच्यामध्ये. मका, हे बटाट्याचं कीस आहे, कोथिंबीर आहे आणि काकडी आहे. आणि आता मी सुरुवात करते. तेल टाकलं आहे कढईमध्ये. आपल्याकडे ओव्हन नाही आहे, त्याच्यामुळे आपण अशा प्रकारे बनवतो. कारण ओव्हनमध्ये आपल्याला बेक करायला तर पाहिजे, म्हणून त्यासाठी आपण हे असं थोडंसं शिजवून घेतो. मी मिरची टाकली, आता कांदा टाकला आहे. त्याच्यानंतर ना आता मी टोमॅटो टाकणार आहे. कांदा थोडासा आपण परतून घ्यायचा आहे. आपल्याकडे ओव्हन नसल्यामुळे हे आपल्याला अशा प्रकारे आपण करायचं आहे. कारण सगळीकडे ओव्हन नसतोच आणि मुलांना तर हे ब्रेड पिझ्झा किंवा पिझ्झा हे खायला लागतं, किंवा फ्रँकी पण आपण अशाच प्रकारे करू शकतो. आता मी याचे टोमॅटो टाकते. बिना ओव्हनचा हा पिझ्झा आहे. तुम्ही घरच्या घरी करून बघा आणि तुमच्या मुलांना पण द्या. बघा कसं लागतं आहे ते. आणि मी व्यवस्थित असं बनवलं आहे बघा. तर हे आपण आता व्यवस्थित परतून घेतो. याच्यात मी आपण आता ह्याच्यात शिमला मिरची टाकूया. ह्याच्यामध्ये व्हेजिटेबल सगळ्या जे आपल्याला घ्यायचे की शिमला मिरची आहे, कोबी आहे, हे सगळं टाकायचं. परत आता बटाट्याचा कीस, बटाटा कच्चा बटाटा असतो तो किसून घ्यायचा. बटाट्याने थोडंसं फ्लेवर येतं आणि टेस्ट पण छान लागते. नुसतं कांदा, कारण मुलं आपली नुसतं शिमला मिरची आणि कोबी खायला कंटाळतात. माझ्या मुली तर शिमला मिरची कोबी या भाजी पण खात नाही, पण त्यांना अशा प्रकारे बनवून दिलं ना की हे सगळं ते फस्त करतात. तर हे सगळं परतून घेतोय. त्याच्यानंतर आता आपण कोबी टाकतोय. तर बघा कोबी टाकलाय मी. आणि गॅसची फ्लेम थोडी स्लोच करायची, फास्ट याच्यावर नाही त्याला हे करायचं, कारण आपण हे वाफेवरच शिजवतोय ना, त्यासाठी. तर हे अशा प्रकारे व्यवस्थित असं मी परतून घेतलंय. आणि थोडंसं मीठ टाकूया त्याच्यामध्ये. मीठ हे म्हणजे थोडी टेस्ट येण्यासाठी, कारण मग ते अळणी लागतं ना, त्यासाठी मीठ असं लागेल असं परतून घेऊया आपण. आणि ह्याच्यावर थोडंसं आपण झाकण ठेवून घेऊया, जेणेकरून ते वाफेवर होईल. 5 किंवा 10 मिनटं किंवा 8 मिनटं असं आपण वाफेवर त्याला झाकण ठेवून थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला कुठच्याही ह्याच्यामध्ये असेल, तर कुठे दिसत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज 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 सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला काहीच जात नाही ना, पैसे जात आहेत ना काय, फक्त सबस्क्राईब करा. आणि आमच्या चॅनलला खूप खूप मोठं करा. तर हे मी थोडा वेळ ठेवलं आहे. मी पूर्ण म्हणजे जास्त मी एडिट नाही केलं आहे, आणि त्यासाठी हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे. आपल्याकडे ओव्हन नसल्यामुळे हे आपल्याला असं करावं लागतं. नाही तर ओव्हन असलं की लगेच पूर्ण फटाफट कोबी वगैरे कापून सगळ्या भाज्या चिरून आपण ओव्हनमध्ये मस्तपैकी करून घेतो, बेक करून घेतो. आणि हे असं केल्यामुळे आपण त्याला शिजवण्याची म्हणजे ओव्हनमध्ये टाकण्याची गरज पण नाही आहे. आणि मेन तर हे आपण ब्रेड पिझ्झा किंवा फ्रँकी बोला,
असं फ्रँकी वगैरे बनवून अशा प्रकारे आपण करू शकतो. तर इथे मी व्हिडिओ असंच चालू ठेवलेला, कारण ते वाफ म्हणजे आपण किती वेळात ते 10 मिनटं किंवा 5 मिनटं त्यासाठी तो मी व्हिडिओ असं चालू ठेवलेला. थांब का हे बघ गार्गी, आता आपण बघूया कसं होतंय ते. गार्गीमध्येच नखरे करते. आणि आता आपण हे थोडंसं शिजलं असेल तर आपण हे झाकण काढून बघतोय. बघा त्याची हे बघा त्याचा कलर चेंज झाला आहे आणि हे आता आपलं शिजलेलं आहे. ज्याला कच्चं असं थोडंसं पाहिजे तर त्याने तसं कच्चं करू शकता. परत आपण मक्याचे दाणे हे उकडवून घेतलेत, थोडंसं मीठ आणि हळद टाकून उकडवून घेतले, त्याच्यामुळे मी मक्याचे दाणे ह्याच्यामध्ये टाकले नाही आहेत. तर मी हे परत थोडीशी वाफ देण्यासाठी ठेवले आणि व्यवस्थित खाली लागायला नको म्हणून ते मी परतून घेतले. आणि थोडीशी आपण बारीक चिरून कोथिंबीर टाकूया. ती कोथिंबीर आपण टाकतोय कारण अशी तर वरून टाकू नाही शकत, त्यासाठी कोथिंबीर टाकते. आता ह्याच्यात आपण थोडंसं शेजवान सॉस टाकूया, म्हणजे चायनीजचे थोडेसे हे टाकूया, मसाले टाकूया. शेजवान मसाला टाकला आणि पिझ्झा पास्ता मसाला, थोडासा सोया सॉस टाकला, परत थोडंसं चिली फ्लेक्स टाकूया, थोडंसं चिली फ्लेक्स टाकूया. त्यामुळे काय होतं फ्लेवर येतो ना, त्यासाठी चायनीजचा फ्लेवर, चायनीजचा फ्लेवर येतो. आणि आता आपण हे आता आपलं रेडी झालेलं आहे आणि आपण हे ब्रेड घेऊन त्याचं हे करूया, पिझ्झा ब्रेड करूया. हे आता त्याला मी हे टाकलंय पिझ्झा पास्ता सॉस आणि शेजवान सॉस. शेजवान सॉस टाकलाय. हे आता व्यवस्थित असं हे करून घेतलंय मी. आता त्याच्यावर थोडंसं मेयोनीज टाकूया. मेयोनीज असेल तर ठीक आहे, नसेल तर ठीक आहे. माझ्याकडे थोडंसं शिल्लक होतं आणि ते येत पण नाही, तरी पण मी थोडंसं एक टेस्ट येण्यासाठी टाकले. आणि आता ही आपण ती व्हेजिटेबल्सची भाजी जी आपण केलेली आहे तयार, ती टाकतोय. म्हणजे हे मी अशा प्रकारे करते, ह्याची खूप भारी टेस्ट आहे. तुम्ही खाऊन बघा आणि मला कमेंटमध्ये प्लीज सांगा कसं झालं आहे ते. नुसते व्हिडिओ बघू नका. हे आपण मक्याचे दाणे टाकलेत आणि ह्याच्यात काकडी पण मी ॲड केले. हा थोडासा सँडविचचा पण प्रकार आहे, ह्याला मी सँडविच पण बोलू शकता, पण आपण तर ब्रेड पिझ्झाच बोलणार. आणि हे आपलं चीज थोडंसं किसून घेते मी. बघा तर त्याचा फ्लेवर एकदम सेम टू सेम, एकदम सेम पिझ्झासारखं दिसतं. बघा तर खूप छान असं ते दिसते पिझ्झासारखं, असं वाटतं पिझ्झाच बनवला आहे. आणि हे आता आपण हा निर्लपचा तवा घेतला, त्याच्यावर थोडंसं तेल टाकलं. जर तुम्ही बटर असेल तर बटर टाकू शकता, पण मला घाई गडबडीत बटर भेटलं नाही आणायला, तर त्याच्यामुळे मी तेल टाकते. आणि हे आता आपण पिझ्झा मस्तपैकी ब्रेड पिझ्झा आपण उचलतो आणि ह्याच्यावरती थोडंसं गरम करून घेऊया. थोडंसं कडक करून घ्यायचं, जास्त खालून करपवायचं नाही. खाण्यासारखं असेल तर तसं थोडंसं शेकून घ्यायचं. आणि ह्याच्यावर आपण थोडं झाकण ठेवूया आणि हे 5 मिनटात हे काढायचं. बघा त्याच्यावर थोडंसं आपण चिली फ्लेक्स, थोडंसं मसाला टाकतोय. आणि परत एकदा झाकण ठेवते आणि लगेच 5 मिनिटांनी परत काढायचं. 5-10 मिनटं फक्त. मग हे मी बघते टेस्ट, म्हणजे हे करून बघते कडक झाले की. हे आता आपला रेडी आहे पिझ्झा. तर बघा आपला पिझ्झा रेडी आहे. आणि हे आता मी माझ्या मुलींसाठी घेऊन जाते, तर त्यांची रिॲक्शन बघूया आपण कशी काय आहे ते. ठीक आहे, तर बघूया. हे बघ काय आणलंय, खाणार मग खावा आणि टेस्ट सांगा. गरम असेल हां गार्गी, छान झालंय ना? छान झालंय. हां मेट्रोचा खाल्लाय काय? पडतंय कसं? नीट पकड 2 हाताने. कसं आहे? खा मग.